नमस्कार. दिस इज प्रोफेसर विशाल बिराडे आणि मी तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोच जरा हटके. मित्रांनो, आपण न्यूमेरिकल सिरीज स्टार्ट केलेली आहे. त्या सिरीज मधला लेसन नंबर 11 ज्याचं नाव आहे मॅग्नेटिक मटेरियल, जो 4 किंवा 5 मार्क्ससाठी विचारला जातो. तर ह्या न्यूमेरिकलवरचे काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आता मित्रांनो म्हणायला गेलं तर ह्या लेसनवर खूप क्वचित कधीतरी न्यूमेरिकल विचारले गेलेले आहेत. त्यातला हा एक मला इम्पॉर्टंट वाटतोय, तो न्यूमेरिकल घेतोय मी. काय दिलंय? अ करंट कॅरंट टोरॉइड वाइंडिंग इज इंटरनली फिल्ड विथ अ लिथियम. लिथियमने फिल्ड केलेला आहे. हॅव्हिंग ससेप्टिबिलिटी दिलेली आहे 2.5 to 10⁻⁻⁵. व्हॉट पर्सेंटेज इन्क्रीज मॅग्नेटिक फील्ड in the presence of lithium over that without it. So given data लिहून घेऊया आपण. गिवन डेटा आम्ही जर लिहिला तर गिवन डेटा मध्ये आम्हाला ससेप्टिबिलिटी दिलेली आहे 2.1 × 10⁻⁵. मग मला सांगा, जर मॅग्नेटिक फील्ड आम्ही जर बी काढली तर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे B = μH. बी मॅग्नेटिक फील्ड आम्हाला माहित आहे मित्रांनो, म्यू परमेबिलिटी आणि ही H आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ओके, जर हा मटेरियल मध्ये फील्ड केलेला असेल आणि जर म्हणजे आम्ही काय म्हणू विथ लिथियम असेल, म्हणजे लिथियम मध्ये जर भरलेला असेल तेव्हा, आणि विदाउट लिथियम आम्ही जर काढला, विदाउट लिथियम जर काढायला गेलो तर काय मिळेल आम्हाला? B0 = μ0H. ओके, सो हा फॉर्म्युला आहे. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये आम्हाला कॅल्क्युलेट करायला गेलं तर ससेप्टिबिलिटीचं काही रिलेशन लागत नाही. मग आम्हाला अजून एक फॉर्म्युला माहित आहे, जो काय आहे? B - B0 upon B0 = μ - μ0 ओके, आता ह्या फॉर्म्युलाने आम्ही काढायला गेलो तर इझी आहे. बट आम्हाला काय म्हणजे ही जी ससेप्टिबिलिटी आहे त्या ससेप्टिबिलिटीचं इथे रिलेशन लागत नाही. मग तो रिलेशन कुठे आहे? तर आमच्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, μ = μ0 इन ब्रॅकेट 1 + काय म्हणजे ससेप्टिबिलिटी. मग आम्ही रिलेशन बघूया. μ - डिवाइड μ0 1 + काय. ओके, सो μ/μ0 -1 = काय. मग आम्ही जर बेस सेम करायला गेलो तर μ - μ0 upon μ0 = काय. म्हणजे आम्हाला इथे ह्याच्याशी रिलेशन आहे. जर याचं काय बरोबर रिलेशन असेल तर डेफिनेटली B - B0 upon B0 = काय आम्ही लिहू शकतो. का? तर इथे आम्हाला रिलेशन मिळतोय. ओके, मग आम्हाला जर पर्सेंटेज मध्ये म्हणायचं असेल तर पर्सेंटेज इंटू 100 करतो आपण. काढायचं असेल तर आम्हाला B - B0 upon B0 इथे इंटू 100 करणार आहोत. काय पर्सेंटेज मध्ये काढतोय, कायची व्हॅल्यू काय आहे? 2.1 × 10⁻⁵ इंटू 100 करतोय. म्हणजेच काय, ह्याचा आन्सर असेल ना 2 होणार आहे. मायनस करून 10 किती 0 आहे? 1 2. म्हणजेच आन्सर येतोय 2.1 × 10⁻³ -3 आम्ही जर दिलं तर आम्हाला आन्सर काय भेटणार आहे? 3 डिजिट कडे शिफ्ट होईल. पहिला 1 2 आणि 3. म्हणजेच काय भेटेल बघा, इथे पॉइंट होता 1 2 3. हे डिजिट शिफ्ट झाला, इथे 1 लिहितोय पर्सेंट. ओके, सो आम्हाला जर विचारलं काय आहे व्हॉट पर्सेंटेज, तर पर्सेंटेज आहे 0.00. ओके, दिस इज आवर नेक्स्ट न्यूमेरिकल. An electron in an atom revolving around the nucleus in a circular orbit of a radius 5.3 × 10⁻⁻11 with a speed of 3 × 10⁻⁶ m/s. Find angular momentum. मग काय दिलंय मला? एक इलेक्ट्रॉन आहे, ओके, जो रिव्हॉल्व करतोय न्यूक्लियसच्या अराउंड. म्हणजेच लाईक आपण प्लॅनेट घेतलं तर जसं प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड करतात सनच्या अराउंड,
तसंच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतात न्यूक्लियसच्या अराउंड. ओके, ह्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम किती आहे हे काढायचं आहे. ओके, काढणं अवघड नाही कारण आम्हाला रेडियस दिलेला आहे, म्हणजे आम्हाला काय दिलेलं आहे, गिवन डेटामध्ये काय देत आहेत तर आम्हाला आर दिलेला आहे 5.3 × 10⁻11 मीटरमध्येच पाहिजे मिळालं. ओके, नंतर स्पीड वेलोसिटी म्हणून 3 × 10⁶ हा पण एसआय मध्ये दिलेला आहे. आणि एमई मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 × 10⁻31 kg. हा आपल्याला कुठेतरी क्वेश्चन पेपरच्या सुरुवातीला जिथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तिथे दिलेलं असेल. मग आम्हाला ह्याची अँग्युलर मोमेंटम काढायची असेल तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला माहित पाहिजे. मग अँग्युलर मोमेंटम जो बेसिक फॉर्म्युलाने आपण सॉल्व करू शकतो काय आहे, आर × पी. पी म्हणजेच लिनियर मोमेंटम. मग पी दिलेलं नाही मग आम्ही पुट करू शकतो पी ची व्हॅल्यू. पी म्हणजे जसं मास × वेलोसिटी, मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे कारण इलेक्ट्रॉन बद्दल बोलतोय. आर ची व्हॅल्यू आहे 5.3 × 10⁻11. एमई आहे 9.1 × 10⁻31 आणि वेलोसिटी दिलेली आहे मला 3 × 10⁶. ओके, सो ह्यांचं प्रोडक्ट करूया. प्रोडक्ट करण्याआधी इथे 5.3 ॲज इट इज लिहितोय मी. 3 1 जा 3, 3 9 जा 27. ओके, एक डिजिट नंतर पॉईंट इंटू 10⁻, किती होणार आहे, -11 -31 -42 +6 -35. ओके, सो ह्यांचं प्रोडक्ट करून घेऊया आपण. इथे 27.3 × 5.3, 3 3 जा 9, 3 7 जा 21, 3 2 जा 6 आणि 8 0 5 15 35 36 2 5 जा 10 आणि 13. ओके, सो 9 6 14 4 4 1. ओके, सो 1 4 4 6 9. किती डिजिट नंतर पॉइंट मित्रांनो, 1 आणि 2. 2 डिजिट नंतर पॉइंट देऊया. लक्षात ठेवा पॉइंट नंतरचे किती डिजिट आहेत बघा, इथे 1 आहे, इथे 1. 2 डिजिट झाले म्हणून तिकडून 2 डिजिट नंतर पॉइंट द्यायचा आहे. इंटू 10⁻⁻35. आता एसआय युनिट काय आहे, आरचं मीटर, एमई केजी आणि वेलोसिटीचं मीटर पर सेकंड. ओके, सो हा आहे आमचा एल म्हणजेच अँग्युलर मोमेंटम. तर मित्रांनो हा लेसन लहान आहे तर ह्या लेसनवरचे तुम्ही न्यूमेरिकल्स जरी पाहिले तर न्यूमेरिकल्स मध्ये ही लेसन हा होऊन जातो. पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केला तर आपल्याला समजेल की ह्या लेसनवर शक्यतो थेरी विचारतात. पण थेरी कुठली, मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट, ह्या प्रकारची जी थेरी आहे ते थेरीकडे आपण कॉन्सन्ट्रेट केला तर हा लेसन जो छोटा आहे जो अर्ध्या 1 तासात होऊन जातो. ओके, तर हे जे न्यूमेरिकल्स आहेत मला ह्या लेसन मध्ये 2 इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स वाटतात ते आपण ह्याच्यात घेतलेले आहेत. ते एकदा नीट बघा आणि हा लेसन पक्का करून टाका. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला न्यूमेरिकल्स मुळे आपल्या फिजिक्सच्या मार्क्स मध्ये काहीतरी ग्रो किंवा काहीतरी मार्क्स मध्ये काहीतरी ऍड झालेलं दिसायला पाहिजे. त्यासाठी आपण ही न्यूमेरिकल सिरीज केलेली आहे. सर्व सिरीज नीट बघा, सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुम्हाला तुमचे न्यूमेरिकल्स एकदम सिंपल आणि सोपे झालेले वाटते. जर आपल्याला हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही